आता लगीन केलंयस, आता मी लाडू कुठलं खायचं? घरी चल, मायला सांगतो. मग माय कशी खेटरानं पूजा करते बघ तुझी. बस सर माग लाडू खाऊ. चल. मांग्यानं कोणाला घेऊन आलाय? तुला बघायचे? हा. तुला बघायचे? तू बघितलं ऑलरेडी. तुला बघायचे ना? हा. चल आमच्यावर. पण हाय कोण? हात्यार एक नंबर आहे रे. वाजव एक. कर आपल्याला वांग्या नीट बोल की. लगा बायको आहे की मागीची. म्हणजे मांग्यानं लगीन केलं होय? मग बायको काय बारशाला येते वे? लगीन केली होती. अहो कानपणा तुम्ही समजताय तस काय नाही. लगा कामावाची अक्कल आहे का? आणि म्हणे लगीन केलंय लगीन. बायकोच्या पोटावर काय बिबो घालणार आहेस का? लगीन करतोय. हायला या हानिम्याच्या. मंगेश कोण होते ते आणि म्हणत काय होते? अगं हे गाव आहे ना, मग लय दिवसात गावाला आल्यावर चौकशी करतात माणसं. कसा आहेस, कवा आलास, काळजी वाटते का माणसासनी. या या भाड्यानो तुमचीच कमी होती. या भाड्यानं या. आता काय यायलाच लागलं. आता नवी नवरी येणार म्हटल्यावर भावाबर कुलवर नको आहे काय. अरे तुमची साथ असेल त्याला. हाय का आता माय? हा आम्ही गावात, त्यो पुण्यात. आम्ही कशाला साथ देतो त्याला? आम्हाला पण आत्ताच कळलंय. हो हो बरोबर आहे. मला पण आत्ताच कळलंय. ह्यांनी सांगितलंय. हे हो, आणि आम्हाला या हनुमान सांगितलं. केली का सारे गावभर बॉम्ब या भाड्यानं? ए माय, साऱ्या गावाबरोबर बॉम्ब नाही केली, पण भेटलं त्याला मी सांगितलं. आमच्या मांग्यानं लगीन केलं, पण मला लाडू नाही भेटलं खायला. झालं म्हणजे हनुम्यानं पुढे येऊन खेळाचा नारळ फोडलाय वाटतं. मंगेश नक्की काय झालंय? ती लोक आपल्याला अशी का बघतायत? अरे बाबा, तमाशा बघायला आलेली माणसं अशीच बघते ती. आता तू एक फक्त काम कर, तुंतून सांभाळ. ते बघ, तमाशातलं महाराज, सोंगाडे आणि शिपाई दारात उभे आहेत म्हणल्यावर महाराणी बहुतेक युवराजांच्या स्वागताला हासूट घेऊनच प्रवेश करणार. तुम्ही इथंच हवे अजून जावा घरी आपापल्या. हो तेच की. अय जावा घरी, इथं काय तमाशा आहे? माय तू यांच्या नको नादी लागू, तू आपली चल चल तुला चल. कुठं कुठं घरात कुठं? अगं माय, अगं माय, अगं माय, ऐक. माय बी काढली. अगं ऐक की काय म्हणतो.